Good morning, students. Today we are starting with lesson number 2, the interrelationships between the living things. What do you mean by interrelationships? Now, as you know, what are the living things around us? Human being, different animals, then plants, all these are living things. मग आता ह्यांचं इंटरकनेक्शन काय, इंटर रिलेशन काय, that we are going to see in this chapter. Now here is a riddle. Riddle म्हणजे एक छानसं कोड आहे. An age-old tree with a thick, strong trunk gives deep, dark shade from the scorching sun. Like an old man's beard with many strands, it has rope for swinging from every branch. Yes, we can understand it easily. It is the banyan tree. ज्याचे ट्रंक खूप मजबूत आहे. ट्रंक म्हणजे काय? बुंधा झाडाचा मोठा खोड जे आहे हे त्याला बुंधा म्हणतात. हे भरपूर मोठं आहे, पसरलेलं आहे आणि त्याला ज्या पारंब्या लोंबतायत त्याला आपण लटकून झोक्यासारखं खेळतो. स्ट्रॉंग ट्रंक, दिस इज द स्ट्रॉंग ट्रंक. अँड स्कॉर्चिंग सन मीन्स तळपतं ऊन. सूर्याच्या या तळपत्या उन्हापासून कोणाच्या सावलीत बसतो आपण? सी हाऊ पीपल आर स्टँडिंग देअर in the shadow of this banyan tree. Like an old man's beard with many strands. म्हाताऱ्या माणसाला जशी दाढी असते तसं ते these are the strands of beard असं कंपेअर केलेलं आहे. अँड दिस व्हेरी ब्युटिफुल रिडल इट इज. Now which is this tree in the picture? This is banyan tree. Okay. Now can you tell, plants in our surroundings are useful to us in different ways. The names of some plants are given below. The names of some plants are given below. For what purpose do we use their leaves? आपण बरीच झाडाची पानं दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करतो आणि ते प्लांट्सची फळं पण वापरतो. नंबर 1 बिटल वाईन. व्हॉट इट इज नोन ॲज सुपारी. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजेच पळसाची पानं पण प्लेट्स तयार करण्यासाठी वापरतात. फेन्युग्रीक म्हणजे मेथी, भाजी करतो आपण. वसाका मीन्स अडुळसा, खोकला असेल तर याचा रस दिला जातो. अँड करी लीफ तर सगळ्यांनाच माहिती आहे. कढीपत्त्याची पानं, भाजी त्याशिवाय होतच नाही, आमटी होतच नाही, आपण वापरतो. म्हणजे कसं इंटर रिलेशन आहे बघताय ना, इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स. आपण कसं प्लांट्सचा पुरेपूर वापर करतो. नाव द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या. ॲज अ ह्युमन बीइंग आवर नीड आर डिफरंट. ॲनिमल्स दे आर हॅव्हिंग देअर नीड डिफरंट. प्लांट्स देअर नीड डिफरंट. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. वी हॅव मेनी नीड्स. ह्युमन बीइंग हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लोथ्स अँड शेल्टर. ह्या मूलभूत गरजा, प्रायमरी नीड्स. ऑल दीज नीड्स आर मेट इन आवर सराउंडिंग्स. या सगळ्या गरजा आपल्याला आपला निसर्ग भागवतो, त्यातून आपल्या गरजा पूर्ण होतात. क्लोथ्स वी गेट फायबर फ्रॉम प्लांट्स. फूड वी गेट from plants also as well as animals also. Shelter means house. In ancient times, houses were made of mud, bamboos and grass or wood. But nowadays, using soil, bricks are going to be formed. Cement, concrete, pakka houses are there nowadays. This is the food, this is the cloth, this is the shelter and this is the water. All needs are fulfilling from nature. In fact, food, water and air are the needs of all living things. They are all fulfilled in the environment. But there are differences in the needs of each kind of living thing. प्रत्येकाच्या नीड्समध्ये डिफरन्स आहे. फॉर एक्झाम्पल, द वॉटर दॅट अ माऊस ड्रिंक. उंदीर जेवढं पाणी पितो इन ॲन एंटायर डे,
वुड नॉट बी इनफ फॉर ॲन एलिफंट इवन ॲट वन टाईम. पण ते हत्तीला एका वेळेत तेवढं पुरणार पण नाही. त्याचं पाणी पिणं खूप जास्त असेल ना. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द एव्हरी लिव्हिंग बीइंग व्हॉट इट्स नीड. प्रत्येकाची गरज ही वेगळी आहे. सगळ्यांच्या गरजा समान आहेत का? नाही. सो हिअर व्हॉट आवर लेसन इज टीचिंग अस? द इंटररिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स. आपापसात आपण एकमेकांना कशी मदत करतो? ऑल लिव्हिंग थिंग्स. व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स? ह्युमन बीइंग, ॲनिमल्स, प्लांट्स, microorganisms. These are the living things in our surrounding. Understood the concept? Now here page number 8. Think about it. Butterflies feed on the nectar of the flower. फुलांचे परागकण शोषून घेतात बटरफ्लाईज. मध मिळतो ना आपल्याला त्यापासून बटरफ्लाईजमुळं. कॅन अ फ्रॉग डू द सेम? मग फ्रॉग असंच करेल का? कधी बसलेला फुलावर फ्रॉग बघितलाय का? नो. अ शिप इट्स द लीव्स ऑफ श्रब्स. छोटे छोटे झुडपांची पानं ओरबडून खाताना आपण शिप्सना बघितलंय. वाईल ग्रेझिंग शिप्स अँड गोट्स. कॅन अ टायगर डू द सेम? नो. टायगर डू नॉट ग्रेज इन द फील्ड. अ फिश कॅन ब्रीद इन वॉटर. बट कॅन अ पिजन डू दॅट? पिजन हे वॉटरमध्ये ब्रीथ करू शकेल का? नो. बल्बरुशेस ग्रो इन वॉटर. कॅन अ लेमन ट्री डू सो? नो. मीन्स इफ यू आर टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ एनी लिव्हिंग बीइंग or living thing, its needs are different. If fish leave the water, now this question, see the question, can you tell? If fish leave the water, पाणी जर सोडलं माशांनी, will they be able to live on land? जमिनीवर ते राहू शकतील का? No. The fish is going to be die if we are removing it from water. Understood, students? So read up till this. We will see the next part in next video. Thank you.